नमस्कार. मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. बार्शी तालुक्यातील गवडगावमध्ये एक लक्ष्मी दाखवतो तुम्हाला. अप्रतिम अशा लक्ष्मी आहेत. त्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, शिक्षणाचा एक चांगल्या पद्धतीचा मेसेज त्याच्यात दिलेला आहे. तुम्ही बघू शकताय, वाचाल तर वाचाल असं लक्ष्मीच्या हातात फलक लावलेला आहे. खाली पुस्तकं दिलेली आहेत आणि वेगवेगळ्या लाइटिंग या ठिकाणी केलेल्या आहे. आणि हा मेसेज त्यांनी का दिलेला आहे तर तुम्ही आज बघताय, शाळेतील मुलं असतील, मुली असतील, तर हे सतत मोबाईल वापरतात आणि पुस्तकापासून जे लांब पिढी चाललेली आहे, खास त्यांच्यासाठी हा मेसेज दिला आहे. तर वाचाल. तुम्ही बघता या ठिकाणी वाचन संस्कृती घरोघरी तिथे फुललेली ज्ञानपंढरी असे सुद्धा ज्ञानफलक या ठिकाणी दिले आहेत. तसेच सुख समृद्धीचा एकच झरा, शिक्षणाचा हाच खरा मार्ग असे सुद्धा फलक या ठिकाणी केले. असे वेगवेगळे फलक या ठिकाणी लावले. मुलगा मुलगी एक समान दोघेही शिकू छान अशा वेगवेगळ्या प्रकारचे फलक या ठिकाणी लावलेत. पुस्तकं दिलेली आहेत आणि दोन्ही लक्ष्मीच्या मध्ये गणपती विराजमान आहे. विठ्ठल रुक्मिणी सुद्धा या ठिकाणी स्थापन केले आहे किंवा उभे केलेले आहे. आणि आगळा वेगळा संदेश असा या लक्ष्मीच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि असा हा आगळा वेगळा लक्ष्मीचा सण त्यांनी हा उत्साहात पार पाडला आहे. तसेच या ठिकाणी ज्या महिला वर्ग येतात, लक्ष्मी पाहतात आणि त्यांचं गोड असं संपूर्ण कुटुंबाचं कौतुक या ठिकाणी केलं जात आहे. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. नाव ज्योती शांताराम कुंभार. मी गोडगाव येथून बोलत आहे. गौरी गणपती हा सण प्रत्येक वर्षी दरवर्षी वेगवेगळ्या प्रमाणे साजरा करतो. लक्ष्मीच्या सणामध्ये तुम्ही आज कुठला संदेश दिला त्या माध्यमातून? वाचनाचा. हा, वाचाल तर वाचाल. बरोबर. मुलगा मुलगी हा, असा भेदभाव नाही करायचा. बरोबर. हा, म्हणजे शिक्षणाचा तुम्ही शिक्षण देणारा हा संदेश तुम्ही ह्या लक्ष्मीच्या माध्यमातून दिलेला आहे. बरोबर आहे का? हा, बरोबर. हा, आजकालची तरुण मुलं म्हणा किंवा मुली शाळेत जाणारे जास्तीत जास्त मोबाईल वापरतात. बरोबर आहे का? तर ह्याच्यामध्ये तुम्ही संदेश असा दिलाय, मुलं मुली मोबाईल जास्त वापरायचे. हा, साईडला मोबाईल ठेवून वाचनाची आवड निर्माण व्हावी, हा, म्हणून हा संदेश दिलाय की वाचाल तर वाचाल. हा, हा संदेश तुम्ही लक्ष्मीच्या मार्फत तुम्ही दिलेला आहे.
नमस्कार. DR न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. बार्शी तालुक्यातील गौडगाव मध्ये लक्ष्म्याचा आरास महिलांनी एवढा आटास करतात की तुम्हाला सांगायला किंवा दाखवायला आनंद होतो की तुम्हाला जे मी लक्ष्म्या दाखवणार आहे त्या लक्ष्म्याचा अप्रतिम असा देखावा आहे. तो देखावा काय आहे तुम्हाला सांगतो. संत गोरा कुंभार याची घरास आहे. म्हणजे काय, संत गोरा कुंभार हा विठ्ठलाच्या नावामध्ये दंग आहे. तो चिखल तुडवतोय आणि विठ्ठल नामामध्ये एवढा दंग आहे की त्याला त्याचं स्वतःचं मूल त्या चिखलामध्ये येतं, तरी सुद्धा तो विठ्ठल नामात एवढा दंग असतो की त्याचं मूल त्या चिखलात असं पूर्ण दबतं आणि त्या ठिकाणी त्याचा जीव जातो देखील. आणि त्याच ठिकाणी साक्षात विठ्ठल पांडुरंग त्या ठिकाणी येतात आणि त्याच्या मुलाला जिवंत करतात. त्याच्यामध्ये हा संदेश दाखवला आहे की तुमची विठ्ठलावर अपरंपार भक्ती आणि साक्षात्कार त्या ठिकाणी विठ्ठलाचा झालेला आहे. असा हा देखावा, थोडक्यात जिवंत देखावा या ठिकाणी साकारलेला आहे. त्याचाच हा देखावा संपूर्णपणे तुम्हाला दाखवतो. आणि लक्ष्म्या सण हा महिलांचा हा उत्साहाचा सण आहे. त्याच्यामध्ये लक्ष्मीच्या सोबत गाठी घेणं म्हणा, त्यांचा जो आरास आहे, साडी म्हणा, दागिने म्हणा, खाद्यपदार्थ आणि असे वेगवेगळे देखावे ह्या महिला या ठिकाणी साकारत असतात. आणि हा तुम्हाला देखावा दाखवतो. संपूर्णपणे हा व्हिडिओ पहा. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज.
आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.